नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय की सावनी ही हर्षवर्धनला फोन करते आणि म्हणते, हर्ष, या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही, तू का त्रास करून घेतोय स्वतःला. हर्ष म्हणतो, खरं सांगू का, ही मुक्ताची सवयच आहे प्रत्येक गोष्टीचा इश्यू करायची. तिने हे सगळं मुद्दाम केलं आहे. खरं सांगायचं तर आपण आनंदात आहोत हे तिला पाहवतच नाही, म्हणून हे सगळं मुक्ताने मुद्दाम केलेलं आहे. तेवढ्यातच मुक्ता सावनीशी बोलण्यासाठी तिथे येते. मुक्ता पाहते तर सावनी फोनवर बोलत असते. सावनी हर्षला बोलते, बरं चल, कोणीतरी आला आहे, आपण नंतर बोलू, असं म्हणत ती फोन ठेवते. नंतर मुक्ता आत येते तर सावनी चिडून विचारते, अजून काय बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं मी आदित्यवर संस्कारच केले नाहीत, माझा धाकच नाहीये त्याला, म्हणून मी त्याला काल मारलं. तरीसुद्धा तुमचा जीव शांत नाही झाला का अजून मी काय करायला हवं सांगा ना. आता त्याला सांगते की तुझ्या पायावरती नाक घास, माफी माग, म्हणजे तुझं मन शांत होईल ना. सावनी खूपच चिडलेली असते. मुक्ता बोलते, सावनी शांत व्हा, तुम्हाला वाटते तेवढी मी वाईट नाही. आज मी जे काही बोलायला आहे ना ते खूपच महत्त्वाचं आहे. तसंही मला माहिती आहे मी तुमच्याशी बोललेलं तुम्हाला आवडत नाही, पण सावनी, आदित्यच्या भल्यासाठी मी तुमच्याशी बोलायला आलेले आहे. मी बोललं तर चालेल का, जरा ऐकून घ्याल का. तसं सावनी रागाने बोलते, ओ प्लीज मुक्ता, आई म्हणून मी किती वाईट आहे, माझ्या मुलापेक्षा माझा इगो किती मोठा आहे हे प्रत्येक वेळी दाखवण्याची गरज नाही, आणि हे ऐकून मला खूपच कंटाळा आलाय. आदित्यच्या भल्यासाठी मी काहीही करू शकते, मला त्याच्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. हो ना, मग आता मी काय बोलते ते ऐकून घ्या. आदित्यने स्वतःच्या कुटुंबाची एक इमेज तयार केलेली आहे. तो स्वतःच्या कुटुंबासाठी तडफडत आहे. एका आदर्श कुटुंबाची स्वप्न तो रंगवत आहे. आणि खरंच तुम्हाला असं वाटतंय का की हर्षवर्धन त्याच्या मनातील कुटुंब त्याला देऊ शकतो. सावनी म्हणते, का नाही देऊ शकत. तुला का असं वाटतं आहे की सगळं फक्त मुक्ता आणि सागरच करू शकतात, बाकी कोणाला जमणारच नाही, असं तुला वाटतंय का. अगं, हर्षने त्याच्यासाठी किती काय काय केलंय तुला कधीच कळणार नाही. लग्न न करता सुद्धा तुला माहीत नसेल तर हर्षने आदित्यची हॉस्टेलची फी भरली आहे, त्याचे क्लासेसचे फी भरलेले आहेत, त्याच्या आवडीनिवडी तो स्वतःहून जपत आहे. लग्न झालेलं नसताना सुद्धा हे सर्व त्यानं केलेलं आहे. मग लग्न झाल्यावरती तो का करणार नाही सांग ना. का नाही करणार. मुक्ता बोलते, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा त्याला सागरला फक्त हरवायचं होतं, म्हणून तो काळजी करत होता. काळजी कसली, हा फक्त त्याने तुमच्या मुलावर केलेला खर्च आहे, फक्त सागरला हरवण्यासाठी. फक्त पैसेच खर्च केलेत ना, आणि महागडे गिफ्टच आणून दिली आहेत ना, बाकी काय केलंय सांगा ना. याला काळजी म्हणतात का. हे ऐकून सावनी गप्पच बसते. मुक्ता बोलते, जर त्यांना तुमची खरंच काळजी असती ना तर तुमच्या मुलाला त्यांनी तुमच्यापासून लांब केलं नसतं, हॉस्टेलवर टाकलं नसतं. तर सावनी म्हणते मुक्ताला, मुक्ता, तसं नाही आहे, तेव्हा आमचं नातं नाजूक वळणावरती होतं, आणि तेव्हा हे सगळे लोक, सागरचे आई वडील, सागर त्याला सतत फोन करून रडून नाटक करून दाखवायचे, आणि म्हणूनच हर्षवर्धनने हा पर्याय सुचवला आणि आम्ही ठरवलं या सगळ्यापासून त्याला लांब ठेवायचं, म्हणून त्याला मी हॉस्टेलवर ठेवलं. मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर. मुक्ता बोलते, मला उत्तर नको आहेत. खरं तर याची उत्तरं तुम्ही शोधणं गरजेचं होतं, पण तुमच्या डोळ्यात प्रश्न पडत नाहीयेत, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. मुक्ताला सावनी समजावत असते. आज सागर असते हर्ष जागेवर लग्न करून आदित्यला दत्तकही घेतलं असतं, तर हर्षवर्धनने तसं काहीच का नाही केलं. सईच्या कस्टडीसाठी हर्षवर्धन एवढे कष्ट घेत होते, सतत कोर्टात येत होते, मग आत्तापर्यंत आदित्यला त्यांनी दत्तक का घेतलं नाही. तुम्हीचं आणि हर्षवर्धनचं काय बोलणं झालं आहे ना हे मला माहीत नाही. मुक्ताचं बोलणं ऐकून सावनीला हे पटत असतं. सावनी शॉकमध्ये असते. मुक्ता म्हणते, त्यात मला पडायचंच नाही, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु हर्षवर्धन तुमच्या दोन्ही मुलांचा वापर फक्त सागरला हरवण्यासाठी करत आहेत. सावनी, हे तुमच्या लक्षात का येत नाही, तुम्हाला कळत का नाही. तुमच्या मुलांची ना काळजी आहे ना प्रेम, त्यांना फक्त हे सगळं मुद्दाम केलेलं आहे, सागरला त्रास देण्यासाठी केलेलं आहे. हर्षवर्धनने आदित्यला हॉस्टेलवर टाकलं का तर त्याचा त्रास सागरला झाला असता, आणि शेवटी तो त्रास सागरला झालाच, पण ते तुम्हाला कधीच कळणार नाही, आणि तुम्ही स्वतःच्या मनाला कधी प्रश्नही विचारले नाहीत. एकदा मनाला हे प्रश्न विचारून बघा, त्याची उत्तरं काय भेटतात बघा. नंतर मुक्ता सावनीला म्हणते, मला माहीत आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा राग येतोय, तरीसुद्धा आदित्यसाठी हे बोलणं गरजेचं आहे. सावनी, हर्षवर्धनला तेव्हाही तुमच्यासोबत लग्न करायचं नव्हतं आणि आत्ताही करायचं नाही. मला खरंच असं वाटतंय त्यांना तुमच्याशी लग्न करायचंच नाही. पुढे देव न करो असं काही झालं तर त्याचा परिणाम आदित्यच्या आयुष्यावर होणार नाही, आणि जर झाला तर आम्हाला याचा कणभरही आनंद होणार नाही. सावनी, माझ्यावर विश्वास ठेवा, मला सागरला याचा आनंद होणार नाही. फक्त मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही या प्रश्नांची उत्तरं शोधा.
माझं बोलणं झालं आहे, तुम्ही शांतपणे याचा विचार करा आणि ठरवा. तर मुक्ता तिथून निघून जाते. त्यानंतर सावनी विचार करते, मुक्ता जे काही बोलले ते खरं असेल का? हर्षला खरंच माझ्याशी लग्न करायचं नसेल का? सावनीच्या डोक्यात प्रश्न हे सुरू असतात. तर सीन चेंज होतो. हर्षवर्धन आणि मिहिकाचं बोलणं दाखवतात. हर्ष बोलतो, काय सांगू मिहिका, मी खरंच खूप एकटा आहे. ना माझी फॅमिली आहे, ना माझे जवळचे मित्र आहेत. आता ही सावनी आणि आदित्य माझी फॅमिली असणार आहेत, पण माझे 2-4च मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी कधीतरी पार्टी करत असतो. परंतु मला हवी तशी फॅमिली नाही आहे. मी त्यांच्याबरोबर गप्पांची मैफिल रंगवेन, गाण्यांचे भेंडा रंगवेन, लहान मुलं इथे खेळत असतील, परंतु माझ्या नशिबात ते नाही. हर्षवर्धनचं नाटक मिहिकाला खरं वाटत असतं आणि तिला वाईट वाटत असतं. मिहिका हर्षला बोलते, असं का बोलताय तुम्ही? आम्ही सगळे तुमची फॅमिली नाही आहोत का? मी आहे मिहीर सर आणि आम्ही तुमच्यासोबत कायम असणार आहे. मिहीर आहोत ना. एकदा का तुमचं लग्न माझ्याशी झालं की सगळं मस्तच होईल. तर हर्षवर्धन बोलतो, काय तुझं आणि माझं लग्न? मिहिका घाबरते आणि बोलते, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुमचं आणि ताईंचं आणि माझ्यासोबत मिहीरचं लग्न होणार आहे ना. असंच आपण सगळे एकत्र आलो की आपण फिरायला जाऊ, मज्जा करू, पिकनिकला जाऊ आणि तुम्हाला हव्या तशा गाण्यांच्या भेंडा रंगू. चला आता आपल्याला फायनल डेकोरेशनचं ठरवायचं आहे. हळदीसाठी कसं डेकोरेशन करायचं आहे प्लीज तुम्ही मला सांगा ना. हर्ष म्हणू लागतो, नाही, मला या सगळ्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे. ही सगळी सावनीची हौस आहे, तिला सगळं हे आवडतं. मिहिका म्हणते, असं कसं, आपल्याला हे सगळं करावं लागेल. तर सगळं करावं तर लागणारच ना. तसंही आपली एवढी सॉलिड वेडिंग प्लॅनर असताना. तर हर्ष तिच्याकडे बघत म्हणतो, सॉलिड वेडिंग प्लॅनर तर तुम्ही आहातच. मिहिका थँक्यू म्हणते. तर मिहिका म्हणते, मी बेसिक प्लॅन करते, मी प्लॅन केलेलं तुम्हाला आवडेल ना. तर हर्ष म्हणतो, हो, तर तुम्ही प्लॅन केलेलं मला का नाही आवडणार? तुम्ही प्लॅन केलेलं मला आवडेलच. ती प्लॅन करायला घेते. सावनी हर्षला फोन करत असते. हर्ष तिचा फोन कट करत असतो. सावनी पुन्हा हर्षला फोन करत असते, परंतु हर्ष सावनीचा फोन उचलत नसतो. तो रागातच कट करत असतो तिचा फोन, कारण त्याला आता मिहिकासोबत वेळ घालवायचा असतो. सावनी म्हणत असते, हर्ष फोन का उचलत नाही? एवढ्या वेळेला फोन करून सुद्धा फोन उचलत नाही. मग ती पुन्हा फोन करते, पण तो पुन्हा फोन कट करतो आणि मिहिकाच्या जवळ जाऊन बसतो आणि वाईट नजरेने तिला बघत असतो. तर इकडे मिहिका वेडिंग प्लॅन त्याला समजावून सांगत असते. सावनी म्हणत असते की हर्ष का फोन उचलत नाही, मला त्याच्या घरी जाऊन बघावंच लागेल. असं म्हणत सावनी घरी जायचं ठरवते. इकडे सीन चेंज होतो. सत्यम हा हर्षला भेटण्यासाठी आलेला असतो. हर्षवर्धनला तो मुक्ताची ॲक्टिंग करून दाखवत असतो. मला घरी जाऊ द्या, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेन. तर हर्षवर्धन हसू लागतो, अरे आपण इतकी वर्ष पार्टी करतोय, पण ही पार्टी खूपच छान रंगवली. काय ती तलवार घेऊन फिरत असते ना मुक्ता, पण काल तिच्या ना जिभेला धार होती ना नखाला. सत्यम हर्षवर्धनला म्हणतो, तू तर तिचा तोरात उतरवला. हर्ष म्हणतो, मी तर अरे काहीच केलं नाही, तुम्हीच तिला घेरलं होतं. कालपर्यंत ती भागीन म्हणून मिरवत होती, पण काल तिची तुम्ही शेळीच केली. तर सत्यम म्हणतो, अरे एक गोष्ट करायची राहिली. हर्ष म्हणतो, कोणती? सत्यम बोलतो, अरे तिला दारू पाजायली असती ना तर तिने छान डान्स केला असता. हर्षवर्धन म्हणतो, जर तिने डान्स केला असता तर मी तिचा व्हिडिओ काढला असता आणि जेव्हा तिने माझ्यासमोर जास्त बोलण्याचा प्रयत्न केला असता ना, तेव्हा मी तिला तो व्हिडिओ दाखवला असता आणि ब्लॅकमेल केलं असतं. परंतु सागर नेमका तिथे टपकला. नाहीतर तेवढं. हर्षवर्धन म्हणतो, कधीतरी वेळ येईलच ना, आज नाही उद्या, उद्या नाही परवा. तिच्यासोबत नाही जमलं तर तिच्या बहिणीसोबत. सत्यम हर्षला म्हणतो, नवीन पाखरू अगदी जोरदार आहे, मजा आहे तुझी. तर हर्ष खूप खुश होतो. दुसरीकडे आपण बघतो सावनी ही मुक्ताच्या बोलण्याचा विचार करत असते. तेवढ्यात तिथे आदित्य येतो. काय झालं मम्मा, तू टेन्शनमध्ये आहेस? टेन्शनमध्ये का दिसतेस? तर सावनी म्हणते, नाही बाळा, मला काही नाही झालं, मी ठीक आहे. तर आदित्य सावनीला म्हणतो, मला टेन्शन येईल म्हणून तू सांगत नाही आहेस ना, परंतु मला माहीत आहे त्या मुक्तानेच काहीतरी केलं असेल. ती मुक्ताच तुला काहीतरी बोलणार असणार. परंतु मुक्ता ती मला बोलत होती की हर्षवर्धनला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही. ठीक आहे ना, त्याला नाही करायचं लग्न तर नको करू देत, असं आदित्य म्हणतो. माझे पप्पा माझ्यासोबत आहेत ना. तर सावनीला हे ऐकून शॉकत बसतो. ती बोलते, नाही बाळा, तुझे पप्पा तुझ्याजवळ आहेत, पण ते तुझ्याजवळ नाही आहेत, ते फक्त मुक्ताजवळ आहेत. सावनी ही आदित्यला भडकवण्याचा प्रयत्न करत असते की सागर पप्पांचा एक किस्सा आहे तू, मला माहीत आहे, परंतु ती मुक्ता त्याची लाईफ झाली आहे, त्यांची एक वेगळी फॅमिली तयार झालेली आहे. सई, मुक्ता, सागर आपण असल्याने किंवा नसल्याने त्यांना काहीही फरक पडत नाही आणि हर्षला फरक पडतो आपल्या असण्याने किंवा तुझ्या नसण्याने. कायम तो आपली वाट बघत असतो
आणि आपली सुद्धा एक फॅमिली होईल असं मला वाटत आहे. हर्ष अंकल, तू आणि मी, तुला माहीत आहे का, हर्ष अंकल तुझ्यावर चिडत असतो पण तेवढंच तुझ्यावरती त्याचं प्रेम आहे. हर्ष अंकल आजपर्यंत तुझ्याबरोबर जे वागला आहे ना ते खूपच वेगळं वागत आलाय, परंतु आता लग्नानंतर त्याच्यात बदल तुला जाणवायला लागेल आणि तू त्याच्यासोबत खूप खुश राहशील, अगदी सागरपेक्षाही जास्त. मला काळजी आहे तुझी आणि म्हणून मी हर्षसोबत लग्न करत आहे. हे फक्त मुक्ताला कधी कळणार आणि तुझा आनंद हर्षसोबत असू शकतो. परंतु आदित्य तिथून रागाने निघून जातो. त्यामुळे सावनीला टेन्शन आलेलं असतं. मुक्ता क्लिनिकला जायला निघालेली असते तर तिथे आदित्य येतो आणि बोलतो, 1 मिनिट मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर आदित्य बोलायला आल्यामुळे मुक्ता खूपच खुश होते. ती म्हणते, बोल ना आधी बेटा, काय झालं. तर आदित्य रागातच म्हणतो, माझ्या मम्माचा आनंद तुम्हाला बघवत नाही का? का त्रास देता तिला? हर्ष अंकलसोबत लग्न करायचं ना तिला, मग करू देत ना. तिला का अडवताय? तिला का सांगताय की हर्ष अंकल वाईट आहेत? कोण वाईट आहे कोण चांगला आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही मला सांगायची गरज नाही. तसंही माझ्या पप्पांना तुम्ही साईडला केलेच आहेत, साईला दूर केलं आहेत माझ्यापासून. मुक्ता म्हणते, 1 मिनिट, तू कोणासोबत बोलत आहेस ना आणि ही कोणती भाषा वापरत आहेस तू? कोणी भरवलं आहे तुला तुझ्या मनात एवढं सगळं? आदित्य म्हणतो, मला तुझी काळजी वाटत आहे म्हणून हे सगळं मी काळजीपोटी बोलत होते. तर आदित्य रागाने म्हणतो, माझी काळजी करायची गरज नाही. तर मुक्ता आदित्यला म्हणते, जास्त आवाज चढवू नकोस, तू अजून लहान आहेस. सईसुद्धा चिडली तर मी सईला सुद्धा ओरडते आणि तुलाही मी बोलू शकते आणि असं बोलायची पद्धत नाही. तू चांगला घरचा मुलगा आहेस, लहान आहेस, मोठ्यांशी असं बोलायचं नाही. तर आदित्य म्हणतो, मी लहान वगैरे काही नाही आणि माझ्या मम्माला शांतपणे जगू द्या, तिच्या आयुष्यातलं सुख हिरावून घेऊ नका. मुक्ता आदित्यला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण आदित्य तिथून निघून जातो. तेवढ्यातच तिथे सावनी येते आणि बोलते, मुक्ता बिझी आहेस का? तर मुक्ता म्हणते, क्लिनिकला चालले, काय काम होतं का? तर सावनी बोलते, हो माझं एक काम होतं, तू करशील का? तर मुक्ता बोलते, माझ्याजवळ आणि तुमचं काम? तर सावनी बोलते, हो महत्त्वाचं काम आहे. तुझा संशय आहे ना हर्षवर? आता सगळे विधी तर पार पडले आहेत तरीसुद्धा वाटत आहे की हर्षला माझ्यासोबत लग्न करायचं नाही. 2 दिवसावर आमचं लग्न आलेलं आहे तरीसुद्धा तुला असंच वाटत आहे. हर्ष मला फसवत आहे आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की हे सिद्ध करून दाखवायचं की हर्ष कसा आहे. मुक्ता बोलते, प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मला तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये पडायची काहीच गरज नाही. मला फक्त आदित्याची काळजी वाटत होती म्हणून. मग सावनी बोलते, पण मला कळत नाही की तुला आदित्याची काळजी का वाटत आहे. मुक्ता मनाशी म्हणते, तुम्हाला ते कधीच कळणार नाही. तर सावनी म्हणते, हर्षवर्धनच माझ्यावर किती प्रेम आहे याची मला खात्री करून घ्यायची आहे आणि हे तुला दाखवूनही द्यायचं आहे. मुक्ता म्हणू लागते, तुम्हाला खात्री आहे का हर्षवर्धन तेच वाटत आहे जे सागरला आदित्यबद्दल वाटत आहे? सावनी म्हणते, मस्त प्रश्न आहे तुझा, यासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल. जर मुक्ता विचार करते, सावनीपेक्षा आदित्यला समजावण्याची गरज आहे आणि त्याला जर सिद्ध करून दाखवायचं असेल की आपली मम्मा चुकीच्या माणसासोबत टाईम इन्व्हेस्ट करते आहे तर मला सावनीच्या इथे जावंच लागेल आणि तिच्यासोबत जाऊन मला खात्री करूनच घ्यावी लागेल. मुक्ता सावनीसोबत जाते. इकडे हर्ष सत्यमला म्हणत असतो, सुंदर मुली मूर्ख असतात हे त्यांना भेटल्यावर सिद्ध होतंच. अरे बघ ना, मी मुक्ताच्या बहिणीशी एवढं वाईट वागत असतो पण तिचा माझ्यावरतीच विश्वास आहे आणि कायम असणार. सत्यम बोलतो, दोष तिच्या अकलेचा नाही तर तुझ्या जादूचा आहे. अरे मी तुमचं बोलणं ऐकलं आहे, ती हळूहळू तुझ्या मुठीत येत आहे. तर हर्ष म्हणतो, ती माझ्या मिठीत येईल आता थोड्या दिवसांनी. हर्ष बोलतो, मला जे हवंय ना ते मी करणारच आणि मलाच कौतुक वाटतं आहे की मी किती स्मार्टली हे सगळं हँडल करतो. तर सत्यम म्हणतो, फक्त सावनीला तुला हँडल करता येत नाही. तर हर्ष बोलतो, असं काही नाही आहे, गेली 7 वर्ष तेच करत आलो आहे. सत्यम हर्षला म्हणतो, अरे ती नेहमी प्रॉब्लेम क्रिएट करत असते. कधी तिला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची असते, कधी तिला मेहंदीचा प्रोग्राम अरेंज करायचा असतो तर कधी तुझ्यासोबत लग्न करायचं असतं. सारखं प्रॉब्लेमच करत असते ती. आणि तो म्हणतो, तिनं किती प्रॉब्लेम क्रिएट केले तरी मी त्याच्यावरती मात करतो आणि याच गोष्टीचं मला कौतुक आहे. सावनी म्हणजे माझ्या हातातील फक्त बाहुली आहे. मला हवं तसं वागवू शकतो, खेळवू शकतो आणि ती बिनडोक आता तर माझ्या लग्नाची तयारी करते. तिला वाटतं आमचं लग्न होणार आहे. मीडिया येईल, पाहुणे येतील, सगळं रंगात येईल आणि ती मांडवामध्ये माझी वाट पाहत असेल. परंतु हा हर्षवर्धन कुणाच्याच हाताला लागणार नाही. प्रेस कॉन्फरन्सच्या दिवशी कसं केलं होतं तसंच मी आत्ता करणार आहे. ती वाट बघत बसेल, मुहूर्त टळून जाईल आणि ती रडत बसेल आणि मी मात्र वर्ल्ड टूर करत असेन. असं म्हणत हर्ष खूपच खुश असतो. तेवढ्यातच सावनी हर्षवर्धनला आवाज देते. सावनीचा आवाज ऐकून हर्षवर्धन खूपच घाबरलेला असतो आणि सावनीसोबत मुक्ताही तिथे आलेली असते.
हर्षवर्धनला वाटतं आता यांनी सगळं काही ऐकलेलं आहे. तर इथेच हा भाग संपतो. पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की सागर हा आदित्यला सॉरी म्हणत असतो, पण आदित्य काही त्याचं ऐकून घेत नाही. इकडे सावनी नॉमिनीचा पेपर तयार करून तिने आणलेले असतात आणि ती हर्षला बोलते, तुझ्या प्रॉपर्टीचा नॉमिनी आदित्य असेल. असे हे पेपर आहेत, तू ह्यावरती सह्या कर. हे ऐकून हर्षला धक्काच बसतो. आता पुढील भागात तो सह्या करेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे.